नमस्कार. माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्याः असं म्हणणारे आपण सर्वजण हिंदू समाजातले घटक आहोत. पृथ्वी ही आपली माता आहे असं म्हणतो, पण आपण पृथ्वीचं मंदिर कुठं पाहिलेलं आहे का? तर पृथ्वीचं मंदिर कदाचित आपण कुठेही पाहिलेलं नसेल. मी हा व्हिडिओ शूट करत असताना निसर्ग देवता प्रसन्न झालेली आहे आणि तिने थेंब देखील वरून पाडायला सुरुवात केली आहे. पहिला पाऊस हा देखील सुरू झालेला आहे आणि अशा वेळी आम्ही हे धरित्री मातेचं म्हणजे भारत मातेचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. तर मी आपल्याला धरित्री मातेला वंदन करून ह्या मंदिरामध्ये आपल्याला घेऊन जातो. ही धरित्री माता आहे, जिला आपण स्थानिक भाषेत धर्तरी माता असं म्हणतोय. डाव्या बाजूला घांगळी हे वाद्य आहे आणि उजव्या बाजूला हे 2 तारपा आहेत. तर असं हे धरित्री मातेचं मंदिर. वनवासी कल्याणाश्रमाचं जे विक्रमगड नावाचं केंद्र आहे पालघर जिल्ह्यात, त्याच्या जवळच हे मंदिर आहे एका पाड्यामध्ये. तर या मंदिराबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण श्रीयुत मधुकर माळकरी यांच्याशी आता बोलणार आहोत. नमस्कार मधुकर भाऊ. आज तुम्ही जे बांधलेलं हे मंदिर आहे धर्तरी मातेचं, त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहे. तर तुम्हाला विनंती आहे की थोडी आम्हाला माहिती सांगा याबद्दल. राम राम. मला सुद्धा बरं वाटलं तुम्ही आलात इथे. आपण धर्तरी माता म्हणजे आपण म्हणतो नेहमी की इथं नाचू का कोठं नाचू धर्तरीचे पाठीवर, ना धर्तरी माझी ती मायर तिला पाय बरं कसा मी लावू र. ही धर्तरी माझी माय आहे आणि तिला पाय कसा लावू, अशा ह्या एका गीताप्रमाणे आपण ह्या शेतीचं पूजन करत असतो आणि पेरणीला सुरुवात करत असतो. त्याच पार्श्वभूमीवर आपण तिची प्रतिकृती म्हणून ही आपल्या समोर आपल्याला दिसेल की धर्तरी माता असं आपण एक मूर्ती स्वरूपात तिला इथे बसवलेलं आहे. उद्देश असाच होता की जनसामान्यांमध्ये वडील जे आपले आहेत तर ते फक्त पेरणीच्या वेळेस पूजन करायचे जमिनीचं आणि सोबत कोणी असतील तेच, पण बाकीच्यांचं काय असा विषय आला. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या धर्तरीला नतमस्तक व्हावं, नमस्कार करावा. कारण की आपण सकाळी उठण्यापासून ते झोपेपर्यंत किंवा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तिच्यावर सगळं जे उदरनिर्वाह असेल किंवा अन्य काही जे काही करत आहेत तर तिच्यातून उत्पन्न झालेलं खाऊन आपण जगत आहेत. तर असे अनेक विषय आहेत का जे आपल्याला जीवनात महत्त्वाचे आहेत. म्हणून मग आपण तिचं पूजन प्रत्येकाने केलं पाहिजे हा उद्देश ठेवून आपण धर्तरी मातेचं मंदिर इथे बांधलेलं आहे. हे ऐतिहासिक मंदिर आहे. तसं बघितलं तर असं मंदिर कुठेच नाही तसं बघायला गेले तर. हे आपण ऐतिहासिक मंदिर इथे विक्रमगडमध्ये संगमनगरला आपण बांधलेलं आहे. उद्देश असा होता की सगळे पंचक्रोशीतून सगळेजण इथे यावेत आणि पूजन करावं. मग हळूहळू आपण त्याच्यात उपक्रम सुरू केले की शेती जमीन जी आपली आहे म्हणजे धर्तरी गावतरी कणसरी हे टिकलं पाहिजे. हे जर टिकलं नाही तर मनुष्य टिकणार नाही. कारण की ही साखळी आहे जी आपण नेहमी म्हणतो की पाऊस व्यवस्थित आला पाहिजे, झाडं झुडपं वाढली पाहिजेत, धनधान्य जास्त आलं पाहिजे. तर हे जर टिकवण्यासाठी आपण सुरुवातीला धर्तरीला आनंदी ठेवलं पाहिजे, सुखी ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी हा उपक्रम आहे. मग आपण काय केलं की गावागावात जाऊन शेतकऱ्यांना आव्हान केलं की आपल्या शेतातील एक ओंजळभर माती आपण धर्तरीच्या चरणी आणून तुम्ही इथे ठेवायची आहे, त्याचं पूजन करायचे आहे. तर सुरुवातीच्या कार्यक्रमाला एक 45 शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलो. ते इथे आले माती घेऊन, ओंजळभर माती. आणि मग ती जूनच्या मेमध्ये जो आखातीचा जो कार्यक्रम असतो आपला, त्या आखातीच्या कार्यक्रमाच्या याच्याने पुन्हा एकदा ते एकत्र आले आणि ती माती पुन्हा एकदा
शेतात आपापल्या नेऊन टाकली, म्हणजे नेऊन पसरली. त्याचबरोबर त्या मातीमध्ये वडाखालची 1 घमेलाभर माती सुद्धा आपण तिकडे त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायला सांगितली. वैज्ञानिक कारण आपण त्याला जोड दिली, कारण की बरंचसं आपल्याला माहिती आहे की युरियाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे कमी करण्यासाठी आपल्याला धर्तरीची एक श्रद्धा त्या शेतकऱ्याला जोडावी लागेल. त्यासाठी आपण हे उपक्रम करत असतो. त्याचबरोबर अनेक म्हणजे धर्तरी म्हणून एक संस्था आपण रजिस्ट्रेशन केलेली आहे की धर्तरी ग्रामोन्नती सेवा संस्था. आज या संस्थेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु 1 वर्षामध्ये देशभरात या धर्तरीचं नाव आपण प्रसिद्ध केलेलं आहे की छोटे छोटे उपक्रम. एक 100 जणांची टीम आहे आपली तरुणांची. सर्व माझ्यापेक्षा लहान असलेले तरुण या धर्तरीच्या संस्थेमध्ये काम करत आहेत. आणि सामुदायिक विवाह झाले गरजूंचे, पालघर जिल्ह्यामध्ये जे गरजू आहेत त्यांचे सामूहिक विवाह लावणे असेल किंवा तरुणांचं एकत्रीकरण असेल किंवा अन्य म्हणजे जी आपण दरवर्षी 1 किल्ला म्हणतो की जे पालघर जिल्ह्यातले तरुण आहेत यांचं एकत्रीकरण राहिलं पाहिजे म्हणून दरवर्षी 1 किल्ला अशी आपली एक संकल्पना आहे. बाईक रॅलीवरती ही बाईक रॅली असते आणि वर्षातून एकदा, आता या वर्षीची सहल आहे आपली 14 जुलैला आपला शहापूरमध्ये माऊली गड म्हणून आहे, त्या माऊली गडावरती ही सहल जाणार आहे. तर असे वेगवेगळे उपक्रम आपण त्याच्या माध्यमातून करत असतो. अन्य कार्यक्रम तर होतच असतात, पण मुख्य कार्यक्रम आपण ठरवलेले आहेत. एक तर बाईक सहल, तरुणांचं एकत्रीकरण आणि दुसरं आहे बिरसा मुंडा जयंती. ही बिरसा मुंडा जयंती तालुका लेवलला आपण करत असतो की जे बिरसांनी जे आपल्याला तत्व सांगितलेले आहेत की ह्या तत्वावर तुम्ही चाललं पाहिजे. गाय टिकली पाहिजे, तुळशीचं पूजन केलं पाहिजे, बरोबर की नाही, की अन्य परधर्मात आपण गेलं नाही पाहिजे. अशी अनेक 14 जे वचनं आहेत ह्या 14 वचनांना घेऊन हे धर्तरीचं आपण काम सुरू केलेलं आहे. आणि नक्की आपल्या सोबत धर्तरी मातेचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेत आणि सर्व जनसमुदाय आपल्या सोबत आहे. आपण इथे आलात, मी खूप खूप आभारी आहे आपले. असंच तुम्ही नेहमी या धर्तरीला भेट द्यायला याल अशी विनंती करतो. धन्यवाद. मधुकर भाऊ, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. मला एक प्रश्न याच्याबद्दल विचारायचा आहे तुम्हाला की सगळे हिंदू लोक रामाचं पूजन करतात, कृष्णाचं पूजन करतात, लक्ष्मीचं पूजन करतात, आपण भारत माता की जय म्हणतो. तर ही देवता जी आहे धर्तरी माता, ही कोणाची देवता आहे? हिंदूंची आहे, ख्रिश्चनांची आहे, कोणाची आहे, काय आहे नक्की? तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की माणूस म्हणून आपण एक आहोत. तसं बघितलं तर आपण आद्यपुरुष शंकर ज्याला आपण मानतो महादेव, तर त्याच्याबरोबर हिमाय जी पार्वती आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जे आपल्या बोली भाषेत वारलीमध्ये सांगत होतो काय हिमाय, म्हणजे हिमाय पार्वती हे सगळं एकच आहे. ती म्हणजे धर्तरी जमीन. आणि जमीन म्हटलं की आपण शाळेत शिकलेलो आहात की अखंड भारत, आणि भारत नुसता नसून भारत माता ज्याला आपण मानतो अशी ही धर्तरी, त्याचंच हे स्वरूप आहे. म्हणजे ते हिंदूंनी, आदिवासींनी आणि सर्वांनी तिला मानले पाहिजे. जो जो या भूमीवर राहतो त्यांनी हिला मानलं पाहिजे. ती आपली सर्वांची, हिंदूंची आपली सर्वांचीच देवता आहे, ती धर्तरी आहे. आणखीन तुम्ही जी अन्य 2 देवतांचा उल्लेख केला, एक होती कणसरी माता आणि गावतरी. तर या धर्तरी बरोबर त्या 2 देवता कुठल्या आहेत? आता मी सांगितलं जसं की ही साखळी आहे जी, त्याच्यामध्ये एक येतं कणसरी आणि दुसरं आहे गावतरी. धर्तरी म्हणजे आपण नेहमी म्हणतो का हिरवा हिमाय कणसरी, आपण जी घोषणा देतो हिरवा हिमाय कणसरी माय माझी धर्तरी. तर त्याच्यात एक येतं म्हणजे कणसरी आणि गावतरी. मग यांचा जोड कसा आहे तर जर आपल्याला आपण सांगतो की 100 वर्ष आयुष्य आहे, पण ते 100 वर्ष किमान 100 वर्ष कशामुळे आपल्याला जगायला मिळतील किंवा आपण जगू, तर चांगलं पोषक आहार घेतल्यामुळे. आणि हा आहार पोषक कशामुळे येणार तर युरिया टाकून नाही. तर आपण धर्तरीचे पूजन जे आता केलं मातीचं, तर त्या मातीमध्ये शेणखताला खूप महत्त्व आहे. आणि शेणखत कुठून येणार तर गाय टिकली पाहिजे, गोमाता टिकली पाहिजे. पूर्वीचे लोक आपल्याला माहिती आहे
की एवढं 100 किलो वजन सहज उचलून न्यायचे. आताच्या पोरांना सांगा तुम्ही 30 किलो पण उचलता येत नाही. एवढी शारीरिक क्षमता कमी झाली. त्याचं कारण आहे गो आधारित शेती संपली. तर ती पुन्हा एकदा गो आधारित वर आपण आलं पाहिजे. गाय टिकली पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि जर गाय टिकली, शेतामध्ये शेणखत पडलं, तर त्याचं चांगलं एक जी माती आहे ती आपली पौष्टिक होईल, पोषक होईल. आणि जे येणारं उत्पन्न आहे ते आहारासाठी आपल्याला चांगलं होणार आहे. आणि ते खाऊन आपण नक्की 100 वर्ष जगू. म्हणून जर धरतरी सुखी तर गावतरी सुखी, आणि गावतरी सुखी तर कणसरी सुखी. जर हे दोघं जर व्यवस्थित आपण सांभाळले तर नक्कीच आपल्याला कणसरी ही घरामध्ये भरभरून देईल आणि भरपूर कणसरी आपण घरात आणू शकतो. म्हणून ह्या तिन्हींची सांगड आपल्याला घालावी लागणार आहे. मधुकर भाऊ, तुम्ही खूपच चांगली माहिती आपल्याला दिली. त्यामुळे जे कोणी हा व्हिडिओ पाहतायत त्या सगळ्यांना मी अशी विनंती करेन की तुम्ही कधी ठाण्याहून पालघरकडे चालला असाल तर थोडी वाकडी वाट करून विक्रमगडमध्ये ही जे धर्तरी मातेचं मंदिर झालेलं आहे, या मंदिरामध्ये जाऊन धर्तरी मातेचं दर्शन अवश्य घ्या. मधुकर भाऊंनी एक छोटीशी संस्था सुरू केलेली आहे धर्तरी मातेच्या नावानीच. त्या संस्थेमधून ते आपल्या स्थानिक बांधवांना काही ना काही त्यांना उत्पन्न मिळावं यासाठी देखील प्रयत्न करतायत. तर मी तुम्हाला अशी विनंती करेन सगळ्यांना की तुम्ही मधुकर भाऊंना भेटा. त्यांची जी काही उत्पादनं आहेत त्यामधून काही ना काही तुम्ही त्याचा प्रसार कसा होईल, आणि आपले हे जे सगळे बांधव आहेत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारे, या बांधवांचं जीवन सुखी कसं होईल यासाठी तुम्ही पण विचार करा. 1-2 पावलं तुम्ही पण सर्वांनी टाका अशी मी तुम्हाला विनंती करतो. बोला भारत माता की जय, धर्तरी माता की जय, कणसरी माता की, जय, गावतरी माता की. जय.